येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरतशेठ गोगावले हेच ध्वजारोहण करतील अशी इच्छा जी व्यक्त केलेली आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी। आपल्या सोबत आता भरतशेठ गोगावले आपण थेट त्यांच्याशी बोलूया। पुन्हा एकदा पालकमंत्री पद रस्सीखेच सुरू झालेलं आहे। येत्या 15 ऑगस्टला तुम्हीच ध्वजारोहण करणार असं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे। कितपत तथ्य कधीपर्यंत होईल? आता हे उदय सामंतांनी जे काही सांगितलेलं आहे कालच्या बातम्यांना आपण पाहिलं, ठीक आहे। आता त्या मंडळींनी वरती साहेबांशी काही चर्चा केली असेल, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून कदाचित ते बोलले असतील, पण हरकत नाही। जे काय तिन्ही मंडळी निर्णय घेतील, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मग काही आमचे सहकारी मंडळी, ते आम्हाला मान्य असेल। रायगड बरोबरच नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील शिवसेनेला मिळावं असं शिवसेनेकडनं प्रयत्न सुरू आहेत। तर आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दादा हे त्याच्यावरती काही चर्चा चालू आहे त्यांची। त्या चर्चेतून जो काही निर्णय निघेल की नाशिक, रायगड, अदरवाईज काही ठिकाणी चर्चा असेल तर हे तिन्ही नेत्यांना आम्ही सांगितलेलं आहे, तिन्ही नेते त्याच्यावरती योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार हे शिवसेनेचे आहेत, त्यामुळे शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळावं आणि त्यातही भरतशेठ गोगावले यांना मिळावं अशी मागणी जी आहे ती जोर धरते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देखील एक आमदार असून देखील त्यांनाच पालकमंत्रीपद हवं असं त्यांचा हट्ट देखील एकीकडे सुरू आहे। ठीक आहे, आता प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करणार, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे। परंतु आम्ही मगाही सांगितलं, जे काय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही आमचे सहकारी मंडळी हे जे काय बसून निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। मगाशी आपल्याला कल्पना दिलेली आहे आणि आमचे आमदारच नाही आहे, परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, आम्ही, रायगड जिल्ह्यातली जनता यांची मागणी आहे, यांची भावना आहे। याच्या पलीकडे बाकी जे निर्णय घेणारे आहेत ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, तो आम्हाला शिरसावत असेल। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्री दिल्लीला जाणार आहेत। 2 दिवसांपूर्वी देखील ते दिल्लीला जाऊन आलेले आहेत। पालकमंत्रीपदाचा तिढा थोडवण्यासाठी दिल्लीमध्ये जावं लागतंय का? नाही, त्याचं मी नाही काही सांगू शकत, कारण ते काय वेगळं काय काम असू शकतं किंवा आमच्या कोर्ट कचेऱ्या चालू आहेत, इतर काय बाबी आहेत। आमच्या आता अधिवेशन तिकडं दिल्लीला संसद चालू आहे, परवा जाऊन खासदारांच्या मिटिंगा केल्या आहेत, त्यामुळे आणखीन काय जर वेगळं काम असेल तर ते आम्हाला त्याची काही कल्पना नाही आहे। परंतु जे काय जातात ते चांगल्या कुठलं तरी काम करायला जातात, एवढं निश्चित। फक्त 10 दिवस उरलेत 15 ऑगस्टला। 10 दिवसात तुम्हाला अपेक्षित तुमची इच्छा पूर्ण होईल असं वाटतं आहे की आता हा 15 ऑगस्टला 10 दिवस आपण बोलतो आहे ते बरोबर आहे। या 10 दिवसाच्या अगोदर काही नाही काहीतरी योग्य निर्णय होईल असं आम्हाला दिसतं आहे। आणि तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।